श्री गणेशाय नमः. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पहिला. दाशर राजाच्या जीवन परिवर्तनाची कथा. श्रोते हो, शिवचरित्र हे अद्भुत लीलांनी परिपूर्ण आहे. परमश्रद्धेने याचे श्रवण केल्यास तर अनेक प्रकारची पापे नाहीशी होतात. जो नित्याने याचे श्रवण करतो त्याला उदंड आयुष्य लाभते, त्याचे आरोग्य चांगले होते, शिवजींच्या कृपेने चांगल्या संततीची प्राप्ती होते, तसेच लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होते. तीर्थयात्रा करून जे पुण्य प्राप्त होत असते ते शिवचरित्राचे वाचन केल्याने देखील प्राप्त होत असते. महर्षी व्यासांच्या शिष्यांनी विचार मांडलेले आहेत. ओम नमः शिवाय हा एक श्रेष्ठ मंत्र. हा मंत्र जपण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वेदाचे बंधन नाही. कोणीही अंतःकरणापासून या मंत्राचा जप करून आपले तिल दैवत्व प्रकट करू शकतो. जो कोणी या मंत्राचा प्रेमभावे जप करतो त्याच्या मागे शिवशंकर उभे असतात. त्यांच्या कृपेची बरसात सदैव आपल्या भक्तांवर असतेच. गुरुमुखातून हा मंत्र प्राप्त करून घेतला तर या मंत्राने अंगी सामर्थ्य प्राप्त होते. परमपवित्र अंतःकरणाचा गुरु असावा. गुरुवर परमश्रद्धा ठेवून गुरुमंत्र घेऊन आपली साधना सतत सुरू ठेवावी. हाताने आपली कर्तव्य करणे करावीत व मुखाने नामस्मरण करू. या मंत्राला काळावेळाचे बंधन नाही. या मंत्राच्या सहाय्याने श्री शिवशंकरांशी नाते जोडले जाते. एकदा का या मंत्राच्या जपाची आपणास सवय लागली तर आपल्या मुखातून ओम नमः शिवाय सहज प्रकट होऊ शकते. यासाठी जपाची सतत सवय ठेवावी. या मंत्राच्या सामर्थ्याविषयी एक पुरातन काळात कथा आहे. पूर्वी यादव वंशातील दाशरथ राजा मथुरेला राज्य करीत होता. तो अत्यंत दानशूर सुलक्षणी होता. अनेक राजे त्याचे मांडलिक होते. त्याला खंडणी देत असत, त्याला नम्रपणे वंदन करीत असत. दाशरथ राजाच्या मुकुटामधील रत्नाची प्रभा त्याच्या पायावर पडत असे. साऱ्या पृथ्वीवर त्याची सत्ता होती. आपल्या पराक्रमाने न्यायी राज्यकारभारामुळे त्याला यशाचा कीर्तिध्वज शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे आल्हाददायक वाटत असे. शत्रूलाही त्याचे वैषम्य वाटत नसे. याप्रमाणे सर्व प्रजाजन ब्रह्मवृंद राजाचे कल्याण व्हावे अशी शुभकामना करीत द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे त्याचे कीर्ती, ऐश्वर्य आणि यश प्रत्येक दिवशी वाढत जाऊन ते पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे विलसू लागली. सद्बुद्धिरूपी धर्म पत्नीशी सतत रममाण होत असल्याने कुबुद्धिरूपी दासीला स्पर्श करण्याची दुर्बुद्धी त्याला होत नसे. विष्णूसारखे रूप, दानशूर रणामध्ये पराक्रमी, 14 विद्या 64 कलामध्ये पारंगत, मेघगर्जनेप्रमाणे त्याचे वचन मधुर असल्याने ते ऐकून प्रजाजनाला चित्तरूपी मोर आनंदाने नाचत असत. त्याचा अफाट सेनासागर पाहून जलसमुद्र सागर भयभीत होत असे. त्याने दिलेले वचन ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ असे. एकदा महाराजांचा विवाह काशी राजाची कन्या कलावती बरोबर झाला. कलावती अप्रतिम सुंदर होती. जणू काही सौंदर्याची लाटच. सिंहकटी, हंसप्रमाणे डौलदार चाल, चंद्रवदना, हरिनाक्षी, तिच्या काळ्या भोऱ्या केस संभाराची वेणी सर्पाप्रमाणे वाटत तिच्या स्वरामध्ये कोकिळेच्या पंचम स्वराचा भास होई. एकदा राजाने कामासक्त झाल्याने कलावतीला बोलावणे पाठवले, परंतु त्यावेळी ती आली नाही. आसक्त अधीर झालेला राजा स्वतः कलावतीच्या महलात गेला व म्हणाला की तुझ्या सहवासाशिवाय माझे अन्यत्र चित्त लागत नाही. तू प्रेमवेलीप्रमाणे माझ्या तनुरूपी वृक्षाला आलिंगन दे, तुला पुत्ररूपाने फल लाभ होईल. त्यावेळी राणीने राजाला नम्रपणाने सौम्य शब्दात नकार देत समजावले की मी शंकरांची उपासना करीत असून व्रतस्थ आहे. यावेळी मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही. कृपया यावेळी मला स्पर्श करू नका. शास्त्र असे सांगते की जी स्त्री रोगट, गर्भिणी, ऋतुस्नात, उपाशी, वृद्ध, अशक्त किंवा व्रतस्थ असेल तर तिचा उपभोग घेऊ नये. त्यासाठी स्त्री आणि पुरुष आनंदी, रूपवंत, तरुण, सर्व प्रकारचे भोगविलासी भोगलेली सुखे असावीत. पर्वकाळ आणि व्रताचे दिवस टाकून उत्तम काळी अनुकूल वातावरणात षडस अन्नभक्षण करून विश्रांती घेऊन श्रीसंग करावा. परंतु राजाने तिच्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही. त्याच्या मनावर त्याचे नियंत्रण राहिले नाही. तो कामच्छेने अधीर झाला होता. कलावतीच्या नकाराची आणि इच्छेची पर्वा न करता त्याने बेभानपणे जबरदस्तीने कलावती राणीला बळेच ओढून आलिंगन दिले. त्या क्षणी चमत्कार झाला आणि राजाच्या सर्वांगाला गरम चटके बसल्यासारख्या वेदना झाल्या.
राजा झटकन बाजूला झाला. मनातून दुःखी झालेल्या राजाने आपल्याला असे कष्ट होण्याचे कारण राणीला विचारले. तेव्हा कलावती राणी राजाचे सांत्वन करीत शांत स्वरात म्हणाली की राजन, आपण माझ्यावर रागवू नका. मला तुम्ही अत्यंत प्रिय आहात, परंतु माझे गुरुदेव दुर्वास ऋषी यांनी माझ्यावर कृपा करून परमपवित्र असा शिवपंचाक्षर मंत्र दिला. मी त्याचा अहोरात्र जप करते. आज मी व्रतस्थ असून उपवास केला आहे. माझे मन आत्मशिवराधनेत लीन आहे. तसे पाहिले तर माझे अंग शीतलच आहे, परंतु आपण सतत मांस मदिरा यांचे सेवन करता, त्यामुळे ही अघटित घटना घडली. श्री गुरुदेवाच्या कृपेमुळे मला भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळाचे ज्ञान आहे. आपल्या हातून जप तप पूजा वंदन शिवपूजा गुरुसेवासारखी पुण्यकर्मे घडली नाहीत. अशा अवस्थेमध्ये राज्यकारभार करण्याच्या कार्यामुळे परमार्थ साधण्याचा प्रयत्न तुम्ही करीत नाहीत, म्हणून आपल्याला अंतकाळी महादुःख भोगावे लागेल. राणीचे शब्द ऐकून राजाचे मन प्रसन्न झाले आणि त्याला अनुताप झाला. तो सद्गतीत होऊन म्हणाला की हे प्रिय कलावती, तू मला हा शिवपंचाक्षर मंत्र दे. मी जप करीन, त्यामुळे मी सर्व पापापासून मुक्त होईल. राजाचे भाषण ऐकून राणी म्हणाली की महाराज, मी आपली पत्नी आहे, त्यामुळे तुम्हाला गुरुमंत्र देण्याचा मला अधिकार नाही. यादव कुळाचे गुरु गर्गमुनी, त्याचप्रमाणे वसिष्ठ वामदेव हे श्रेष्ठ महाज्ञानी महात्मे आहेत. त्यांना शरण जाऊन आपण शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा घ्यावी. मग राजा कलावती राणीला बरोबर घेऊन गर्गमुनींच्या आश्रमात गेला. त्यांना साष्टांग दंडवत घालून दोन्ही हात जोडून त्यांच्यासमोर नम्रपणे उभे राहून प्रार्थना केली की हे गुरुवर्य, माझ्या जीवनात आजपर्यंत पुण्याचे कोणतेच कार्य घडले नाही. ईश्वर सेवा मी केली नाही. मी माझ्या पापकर्मामुळे दुःखी होऊन आपल्या चरणाशी आलो आहे. हे सद्गुरु श्रेष्ठ, कृपा करून मला आपला सेवक मानून शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा द्यावी. राजाची प्रार्थना ऐकून गर्गमुनींनी राजा राणीला यमुना नदीच्या तीरी नेऊन तेथे नियम आणि विधानसहित स्नान करून राजा राणीच्या हातून शिवपूजन करवले. त्यांच्याकडून गुरुपूजन करवले. वस्त्र आभूषण यांचे संकल्प करवले. त्यानंतर राजाने दिव्यरत्ने आभूषणे वस्त्रे अमाप गुरुदक्षिणा गुरुला दिली. राजाची भक्ती पाहून गर्गमुनींनी राजाच्या मस्तकावर हात ठेवून विधिवत शिव पंचाक्षर मंत्राचा उपदेश देऊन राजाला दीक्षा दिली. अशा प्रकारे गुरुमुखातून गुरुमंत्राची प्राप्ती झाल्यावर राजा शिवपंचाक्षर मंत्राचा जप करू लागला. आपल्याजवळ संपत्ती असूनही जे गुरुची फसवणूक करतात ते दारुण नरकवास भोगतात. गुरुगृही आपत्ती असताना जो शिष्य नाना प्रकारचे भोग भोगतो त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. तन मन धन नाशवंत असल्याने ते गुरुला देऊन उपयोग नाही. त्याला चांडाळ मानून त्याचे तोंड पाहू नये. त्याची विद्या ज्ञान वैराग्य साधना वेद पठन शास्त्रपठन सर्व व्यर्थ आहे. गाढवाच्या पाठीवर चंदनाचे ओझे ठेवले, षडस पक्वानात बुडाले, त्या पळीला तांदूळ मोजणाऱ्या मापाला उसाचा रस काढणाऱ्या घाण्याला ज्याप्रमाणे त्या गोष्टीचा आस्वाद घेता येत नाही, त्याप्रमाणे नास्तिक दृष्ट मनुष्याला गुरुकृपेचा महिमा न समजल्याने ज्ञानप्राप्ती आत्मलाभ होत नाही. परंतु दाशारे राजा अत्यंत भाविक श्रद्धाळू होता. शिवपंचाक्षर मंत्राच्या जपाने आणि गुरुकृपेने त्याच्या हृदयरूपी आकाशात आत्मज्ञानाचा सूर्योदय झाला. अज्ञान अंधकार मावळला. मंत्रजपाच्या प्रभावामुळे दाशारे राजाचे शरीर पवित्र आणि तेजपुंज दिसू लागले. त्याच्या शरीरातून सहस्रावधी कावळे बाहेर पडून उडत गेले. काही भस्म होऊन गेले. हा चमत्कार पाहून राजाने गर्गमुनींना विचारले, गुरुदेव, हा काय प्रकार आहे? तेव्हा गर्गमुनी म्हणाले की राजा, तुझी अनंत जन्मातील महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडली. शिवपंचाक्षरी मंत्राच्या जप सामर्थ्याच्या प्रभावाने त्याचे भस्म झाले आणि तुझे शरीर आणि आत्मा दोन्ही पवित्र झाले. अशा प्रकारे निर्मळ निष्पाप अंतःकरणाने राजा वारंवार गर्गमुनींची स्तुती करू लागला. हे गुरुवर्य, आपण आणि पंचाक्षरी मंत्र दोन्ही माझ्यासाठी धन्य आहेत. पंचमहाभूतांचा निरास आणि चारी देह निरसून मला योग्य वेळी सावध केले, पावन केले. क्रोध महिषासूर, काम वेताळ अशा मनीषा, तृष्णा कल्पना भ्रांती इच्छा वासना या दृष्ट यतिनीप्रमाणे माझी विटंबना करीत होत्या. 25 तत्वाच्या जाळ्यात मी अडकलो होतो, परंतु या मायेचा मेळावा तुम्ही तत्काळ निरसून टाकला. पापे कावळ्याच्या रूपाने भस्म झाली. सुवर्ण चोरी, अभक्ष भक्षण, सुरापान, ज्येष्ठ स्त्रियांचा अपमान, गुरुनिंदा, गाय ब्राह्मण स्त्री गुरु पशु यांची हत्या, धर्माची निंदा, मित्र गुरु वेद ईश्वर यांचा द्रोह, स्त्री पुरुष भेद, पंक्तिभेद, हरिहर यांच्यात भेद करणे, ज्ञान चोरी, पुस्तक चोरी, असत्य भाषण, भ्रष्ट मार्गाचे आचरण, स्त्री लंपट, दुराचारी, कृतघ्न, पूजेचे ढोंग, आईवडिलांची हत्या, दुर्बलाचा घात, गाय घोडे रस यांचा विक्रय, गावाला आग लावणे, अभ्रक हत्या ही सर्व महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडून भस्म झाली. काहीतरी पुण्य गाठी होते म्हणून उत्तम नरदेह प्राप्त झाला आणि गुरुच्या प्रतापाने या भवसागरातून पार झालो. राजाने आपल्या गुरुची स्तुती केली. गुरूंनी त्याला उपदेश केला.
अशा रीतीने राजा दाशार्ह आपल्या गुरुची आज्ञा घेऊन प्रणाम करून राणी कलावतीसह आपली राजधानी मथुरा नगरीत आनंदाने गेला. तेथे आल्यावर त्याने विधीपूर्वक शिवपंचाक्षर मंत्राचा जप सुरू केला. त्याच्या राज्याचा विस्तार झाला. राज्यातून दुष्काळ, रोगराई, अपमृत्यू, वैरभाव नाहीसे झाले. आपल्या राज्यातील सर्व प्रजाजनांना शिवभक्तीची त्याने प्रेरणा दिली. राज्यात शिवभजन, शिवकीर्तन करण्यास सांगितले. सर्वत्र रुद्राभिषेक, शिवपूजन तसेच यथाविधी ब्राह्मण भोजने सुरू झाली. एक दिवस उत्तम समय, अनुकूल समय पाहून राजाने आपली पत्नी कलावतीला आलिंगन दिले. त्यावेळी तिचे अंग चंदनासारखे शीतल, आल्हाददायक, सुखदायक वाटले. त्यावेळी राजाला आपल्या पत्नीच्या सत्यवचनाची प्रचिती झाली. त्याचे मन प्रसन्न झाले. जे श्रोते दाशार्ह राजाचे आख्यान ऐकतील, लिहितील, पठन करतील, त्यांना अनुमोदन देतील, त्याला ग्रंथाचे या रक्षण करतील, त्यांचे श्री शंकर भगवान स्वतः रक्षण करतील, ते लोक धन्य आहेत. यापुढील कथा अमृताहून सरस आहे. ती पंडित, चतुर, गुरुभक्त, प्रेमळ, ज्ञानी श्रोत्यांनी अवश्य श्रवण करावी. ओम नमः शिवाय.